नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील। तर आज आपण जाणार आहोत लालबागच्या राजाच्या चरण दर्शनासाठी। तर त्याकरिता मी पनवेलवरून वाशी येथे आलो आणि वाशीवरून माझा मित्र येणार होता। हा बघा जो आला आहे। आणि आता आम्ही वाशीवरून जाणार आहोत कॉटन ग्रीन आणि मग आम्ही कॉटन ग्रीनवरून चरण दर्शनाच्या लाईनीसाठी लागणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि हा ओम पटेल। तुम्हाला तर माहीतच असेल। तर आता आपण आलो आहोत पनवेलवरून कॉटन ग्रीन या स्टेशनवर, कारण का आम्हाला घ्यायचं आहे चरण दर्शन। गेल्या वेळी आम्ही उतरलेलो परळला, कारण का आम्हाला माहीत नव्हती, तेवढी आयडिया नव्हती। पण आत्ता आम्ही उतरलो कॉटन ग्रीन। जर तुम्हाला देखील चरण दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही देखील कॉटन ग्रीनलाच उतरा आणि तिकडून तुम्हाला पुढे जायचा मी मार्ग सांगतो, म्हणजे एक असा डिरेक्शन देतो। तर भेटूया पुढे। हा बघा स्टेशन कसं आलंय। स्टेशनच्या खाली उतरून तुम्हाला डावीकडे जायचं आहे। आता पुढची लोकेशन मी सांगत राहील। तर डावीकडे वळून सरळ गेलो की आपल्याला जी एंट्रन्स लागलो आणि देन मग आपल्याला जायचं आहे सरळ एकदम पुढे जाऊन एक उजवीकडे वळण आहे। म्हणजे हे जे मी सांगते ते फक्त चरण दर्शनाकरताच आहे, नाहीतर मग तुम्ही समजाल। लगेच दिसते ना। आणि इकडून आपल्याला जायचं उजवीकडे अशी तुम्हाला लाईटिंग दिसेल। आणि मग इथून किती किलोमीटर आपल्याला 550 मीटर म्हणजे वॉकिंग डिस्टन्स। 8 मिनिट तर कॉटन ग्रीनला उतरून आपण पोचलो आहोत काळा चौकी एरियात। बघूया पुढे आता पुढे जायचं, राईट लेफ्ट परत एकदा डावीकडे वळण। तर हे बघा लाईन आपल्याला देखील दिसायला लागले। ही जी बिल्डिंग बघताय लोधा वेनेझिया, इकडनं तुम्हाला यायचं आहे, लक्षात ठेवा। आता वाजलेलं आहे 10:15 आणि आता आपण लाईन बघूया किती टाईम लागतो आणि तुम्हाला अपडेट देतो। काय भावा, दमलाच? जवळपास 1 तास झाला आहे आणि आम्ही आत्ताची 100 ते 150 मीटर लांब आलो आहे। लांब नाही, जवळ आहे। आमची लाईन सुटलेली आहे। काय रे हो, छोटे छोटे असे चांगले असे हे येतात आपल्या ह्याच्यात। झाले ना 2 तास माहिती आहे। क्रिस गेल टाइम फटाफट चाललं पण। हां रे, तुमची चेकिंग होईल। तब्बल 3.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही लोढा। पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वार या नगरीचा तू महाद्वार या नगरीचा तू दैवत अमुचा विनायका दैवत अमुचा विनायका। वाजलेले आहेत 2:15 5 मिनिटं कमी बघा। हां 4 तास झाले। 4 बाजूला मस्त असा पाऊस लागलाय। हे गजानन हे गजानन हे गजानन हे
5 तास झाले. 5 तासांनी देखील आम्ही इथंच. अजून खूप मोठा प्रवास आहे. हे दुःख करता तू दुःखहर्ता बाप्पा विनायका, हे गजवंदन पावरी वंदन बाप्पा विनायका, सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. वाजलेले आहेत 4:15. पूर्ण टाईम 7 तास. Cheers. चायची रेटिंग मत केला पाहिजे 0. नेगेटिव्ह. अशा प्रकारे वाजलेले आहेत 6:15 आणि 8 तास कंप्लीट झालेले आहेत. स्टील आम्ही अजून देखील लाईनीतच आहोत. हे बघा, किती तास लागेल काय सांगता नाही येत अजून. पुढे या पुढे यानं तर उभं राहायला देखील जमत नाही, पण काय करणार. मतलब इतना पैर दुख रहा है ना कि अभी पेंगुइन वाली फीलिंग आ रही है चलते टाइम. प्रॅक्टिकल. तर आत्ता सकाळचे वाजले आहे 7 आणि दिवस देखील उजाडला आहे. आम्हाला कंप्लीट 8 तास 8.5 तास झाले असावे. लाईन काय सुरू व्हायचं नाव नाही. सगळीकडे मोबाईलच बघताय. महाद्वार या नगरीचा तू दैवत अमुचा विनायका, दैवत. अशा प्रयत्नानंतर आम्हाला पुढची दिशा भेटली आणि लाईनीचा अंत नाही बोलू अंत तर नाहीच बोलू शकत. जवळजवळ खूप नाही असा बोलता येणार. आई ग. लेट्स सी. आत्ता वाजलेले आहेत 7:44 आणि आम्ही आता बघा या मार्ट म्हणजे येथे असे म्हणजे लास्ट टाइम जसे मी टाकले तसे खूप सारी दुकानं आहेत. तिथे आपण आपल्याला भेटलं आहे पाणी. हे दुःख करता तू दुःखहर्ता बाप्पा विनायका. अबे वो हीलमेट है. हीलमेट है वो. हीलमेट है. हाँ तो शू हीलमेट मतलब वो वीडियो में क्रैक. हाँ हे भाई आ गया क्रैक आ गया. असं वाटतंय सिटिंग अरेंजमेंट चांगली आहे. जर आता थोडासा म्हणजे पाय खूप दुखत होते, मला थोडासा आराम भेटतं. खूप असं तर नाही बोलू शकत, बट ठीक आहे. जास्त बोलला भारी आहे. काय रे. तर आता वाजले आहेत 8:35 आणि आपल्याला पूर्ण असे 10.5 तास झालेले आहेत आणि सर्वजण असे कंटाळले आहेत. कारण का लास्ट टाईम आपल्याला 8 तासात दर्शन झालेलं आणि अजून आपल्याला खूप असा टाईम आहे मला तरी वाटतं. आणि खूप असे दमलेले लोक आहेत. फक्त इथलं वातावरण चांगलं आहे आणि चेअर बसायला त्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं. बाकी मी बाजूला दाखवतो दमलेली लोक. सर्व लोक दमले. सर्वजण असे खुर्चीवर बसूनच असतात. बसून झोपतात म्हणजे त्यांना ते गार्ड येतात उठवायला तेव्हा ते खुर्चीवर बसतात.
100% प्युअर लेव्हेंडर फ्लेवर. कापूर लेव्हेंडर. इथे आता फ्लेवर दिसतील आपल्याला. ओरिजिनल कापूर. ओरिजिनल कापूर. ओरिजिनल कापूर. हा कोणता आहे? फुलाचा आहे. ओके. कमळ. वरती लेव्हेंडर. अरे एवढे सँडलवूड. रोज. आणि इकडे खायला भेटेल. मक्केन. पेड आहे. पेड आहे. तर इकडे आल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे राजे बघायला मिळतील. हा बघा गिझरचा राजा, ओके, आयनचा याचा राजा, मिस्टरचा राजा, एअर कूलरचा राजा. तर इकडे आल्यावर तुम्ही असे म्हणजे या परिसरात घाण वगैरे करू नका. दाखवता पिशव्या देखील असतात, त्यांचा वापर करा आणि स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा. हे सुख करता तू दुख करता बाप्पा विनायक. तर आता इथे बिस्किटचा वाटप चालू झालेला आहे. किती पण घ्या, किती पण घ्या, किती पण घ्या. हा माझा बिस्किट. थँक्यू. तर आता इथे चहाचं काउंटर आहे, तर ते घेतोय, चहा घेतो आम्ही. थँक्यू. अभी बघा हे अशी माकड तोंडाची मध्ये घुसतात. दरवर्षीप्रमाणे आपल्याला आरतीचं पुस्तक मिळालं तुला पण कळलं. आरतीचं पुस्तक. पतंजलीचे 2 बिस्किट आपल्याला भेटलेले आहेत आणि इकडे आपला चप्पल स्टँड देखील बघायला मिळतो. हे बघा, ते म्हणजे एक पिशवी देतात आणि ते आपल्याला पुढे जाऊन इकडे जमा करायचे. देन मग जेव्हा आपलं दर्शन होईल तेव्हा आपल्याला ती पिशवी बाहेर आपल्याला मिळते, त्यामुळे काय टेन्शन नाही. इकडे आपल्याला मॅगी देखील भेटले. कशी आहे? ओके. ओके. पतंजलीची मॅगी फ्री. एका साईडला दर्शना चाललेलं आणि एका साईडला दर्शन. या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. जर तुम्ही देखील लालबागला येण्यासाठी प्लॅन करत असाल तर ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि आम्हाला टोटल 13 तास लागले आणि माझ्या मित्राला 14 तास. तुम्ही जर व्हिडिओ बघितले असाल तर त्यामध्ये मी 2 व्हिडिओ अपलोड केलात. आणि सध्या 5 दिवसाच्या गणपतीचा विसर्जन झाल्या कारणाने येथे खूप गर्दी देखील आहे.